राग चांगला नाहीये ग. काल आदित्य काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता तुझ्याशी. मला त्याचं काहीही ऐकायचं नाहीये. हे बघ आई, गुड मॉर्निंग. ऐकल्या आई, एकदा ऐकून तरी घे. काय ऐकून घ्यायचंय तुझं? हा, सांग ना. तुला कळतंय तू काय करतोयस ते आदित्य? माझा आदित्य आज त्याचा शब्द फिरवतोय. आपलं ठरलं होतं ना की तुझी बायको ही माझ्या पसंतीची असेल म्हणून, आणि म्हणूनच सया दादा आणि मी पारखून त्या साजिरीची निवड केली ना तुझ्यासाठी. मग आता तुला तिच्याशी लग्न करायला काय प्रॉब्लेम आहे? तुला आवडली नाहीये का ती मुलगी? आई, आई तुला कालपासून हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की साजिरी खरंच चांगली मुलगी आहे. फक्त मी तिला त्या दृष्टीने खरंच बघितलं नाहीये. आणि मला सांगा, आता मी जर तिला त्या दृष्टीने कधी बघितलंच नसेल तर मी तिला माझी बायको म्हणून आयुष्यभरासाठी. अरे आदित्य, सॉरी. तू तसा विचार केला नाही म्हणजे? साजिरी, तू मला पसंत केलंस म्हणून काल आपला टिळ्याचा कार्यक्रम झाला ना. मग अचानक काय झालंय तुला? का नकार देतोयस? हे बघ आदित्य, माझ्यात काही प्रॉब्लेम आहे का? नाही, तसं असेल तर सांग, मी करणार सुधारणा माझ्यात. हे बघ आदित्य, मला तुझ्याशी लग्न करायचंय रे. या घराची सून व्हायचंय. हे बघ, माझ्याकडनं जर काही चुका झाल्या असतील ना तर त्याही मला सांग. मी सुधारेन रे. पण मी पारूकडनं सगळं शिकून घेईल ना, मनापासून करेल सगळं. साजिरी तस. मॅडम तुम्ही सांगा ना प्लीज. हे बघ, तू शांत हो. तू नको काळजी करूस. मी घेईन सगळं सांभाळ. मी समजावते त्याला. तू तुझ्या खोलीत जाऊन आराम कर, ठीक आहे? डोंट वरी. जा. साजिरी, बरा आहे ना तुझा हात आता? दिशा, साजिरीसाठी कॉफी बनवणार. एक्सक्यूज मी, एक सासू मॉम, काहीतरी चुकतंय. तुम्हाला पारूला ऑर्डर द्यायची होती ना? तुम्ही चुकून आता मला सांगितलं कॉफी आणायला. पारूला नाही दिशा, मी तुलाच सांगतेय, साजिरीसाठी कॉफी घेऊन येईल. एक सासू मॉम या घरची सून आहे, मोलकरीण नाही. आणि ही काय, ही नोकर ही इथेच तर थांबली आहे. ए, बहिरी झाली आहेस का? तुला ऐकू नाही आलं? एक सासू मॉमने सांगितलंय साजिरीसाठी जाऊन कॉफी आणायची. जाण. पारू थांब. दिशा, साजिरीसाठी कॉफी तर तूच घेऊन येणार आहेस. सकाळी सकाळी तिच्या खोलीत कॉफी घेऊन जाता येते ना? मग आता काय प्रॉब्लेम आहे? आयल्या मॅडम, सॉरी, पण जी चूक मी केलीच नाहीये ती चूक मी कबूल कशी करू? अहो, मी आजच्या काळातली मुलगी आहे. एखाद्या मुलाने लग्नाला नकार दिला तर मी असं जीवाचं बरं वाईट का करेन? आणि मला माझ्यासाठी माझे आईवडील सगळ्यात जास्त महत्त्वाचे. मी त्यांना दुःख होईल असं काही वागू शकत नाही.
अगं, पण मग हे कसं कापलं गेलं? दिशा कॉफी घेऊन आल्या होत्या माझ्या रूममध्ये. त्यांनी तो कॉफीचा मग फोडला आणि माझे नस कापण्याचा प्रयत्न केला. काय? आई, मी पण दिशाला सकाळी साजरीच्या रूमकडे जाताना पाहिलं होतं. अशी कामं दिशाशिवाय दुसरं कोण करणार आहे? बट दिस इज क्रिमिनल. मोस्ट अटेम्प्ट टू मर्डर आहे. तुझ्या साजिरीला काही झालं असतं इथे? एक मिनिट. हा मान्य आहे, मी कॉफी घेऊन गेले होते तिच्या रूम मध्ये, पण दॅट्स इट. मी फक्त तिला कॉफी दिली आणि तिथून गेले निघून. हे बाकी मी काही नाही केलेलं आहे. दिशा, आम्ही तुला आज ओळखत नाही ना. हे असं काहीतरी तूच करू शकतेस याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. त्यामुळे तू तुझं तोंड बंद ठेवलंस तरच बरं होईल. आई, आता बस झालं. बघ, ही जर या घरात राहणार असेल ना, तरी अशी कारस्थान होतच राहणार. एक्झॅक्टली. खूप रिस्की आहे. मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करतोय. प्रीतम, थांब. मला नाही वाटत यांना पोलिसांमध्ये देऊन यांच्यात काही बदल होणार आहे. आणि तसंही मला यांचे सगळे रेकॉर्ड्स माहिती आहेत. या आधी सुद्धा या तुरुंगात होत्या, पण यांची कारस्थानं काही थांबली नाहीयेत. या माझ्या गुन्हेगार आहेत. मग यांना शिक्षा सुद्धा मीच देणार. आणि अहिल्या मॅडम, आपल्या घरी बाप्पा येत आहेत, सो सणासुदीला घरात पोलीस येणं मला तरी काही पटत नाही. पण यांना शिक्षा मात्र मीच देणार.